हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आमच्या गावची दिंडीचं प्रस्थान होणार आहे आणि आम्ही जाणार आहे थोडं दिंडी सोडायला जाणार आहे थोड्या अंतरावरती. तर त्याच्यासाठी आज आम्ही निघालेलो आहे. पप्पा वगैरे गेलेत अगोदरच, आता मी निघाली आईच्या सोबत. तर आज हा माझा लुक आहे. तर कसा आहे माझा लुक ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आपण जाऊया. आज आमच्या गावची म्हणजे सेवागिरी महाराजांची दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. तर चला मित्रांनो जाऊया. तुम्हाला दिंडी पालखी सोहळ्याच्या तिथं गेल्यानंतर दाखवते. चला. तर इतर अनेक ठिकाणच्या छोट्या छोट्या दिंड्या ज्या की मोठ्या दिंडीला जाऊन मिळतात त्या असतात. जाताना रस्त्यामध्येच एका महाराजांची दिंडी होती, तर तिथं दर्शन घेतलं आम्ही पण. पहिल्यांदा आईनं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर मी पण दर्शन घेतलं. खाली चौकातून दिंडी येईपर्यंत आम्ही थोडा वेळ इथं थांबलो होतो, जेणेकरून पालखी वरती यावी आणि मग तिथून आम्ही पालखीसोबत जाणार होतो दिंडी सोडायला. तर आम्ही इथं थांबलेलो, वाट बघत होतो दिंडीची. त्यांचे मित्रमंडळी तर त्याच्यात आहे, मग पप्पा नाही त्याच्यात. दिंडीच्या मागं जायचं का आपण का पुढं? काय तुला पप्पा दिसत आहे का बघ? चला थांब की दिंडी तिथे गेली का आपण जाऊया. रथ अजून पाठीमागच आहे. रथ पाठीमागच आहे, पण अजून भरपूर माग आहे असं म्हणते.
जाऊ दे मग जाऊया. असं घेऊन कुठं काय आपल्याकडे तसे देतील का? देते पुढे पुढे घेत 12 वाजले 12. घेतलाय ग. पुढे गेल्यावर दर्शन घ्या म्हणते. आई नको जा, आता पुढे गेल्यावर थांबणार आहे तिथं जा. त्यानंतर ना इथं स्कूलचे सगळे मुलं मुली असे वेगवेगळे पेहराव करून येतात. दिंडीसाठी खाऊ वगैरे वाटप ठेवलेलं असतं इथं. खाली बघून इकडच्या ग्राउंडवरती बघा सगळी मुलं शाळेची कॉलेजची दिसत आहेत. इकडे या. काय एवढे गर्दी? पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा विठेवरी राहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला विठेवरी उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला विठेवरी उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला विठेवरी उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला विठेवरी उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा विठेवरी राहिला. उभा कसा उभा कसा उभा कसा राहिला. उभा कसा उभा कसा उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल विठ्ठल अंत माझा पाहून गो पाहू नको सोडून जाऊ नको रे विठ्ठला अंत माझा पाहू नको रे. रंगी रंगलो मी पांडुरंग रंगी रंगलो मी पांडुरंग रे टळया रे
माझ्या श्रीरंग भेटाया रे माझ्या श्रीरंग अंतर देऊन रे विठ्ठला अंत माझा पाहू नको सोडून जाऊ नको रे विठ्ठला अंत माझा पाहू नको सोडून जाऊ विठ्ठला अंत माझा पाहू नको सोडून जाऊ नको रे विठ्ठला अंत माझा पाहू नको पंढरीच्या लोकांची मारू आका पंढरीच्या लोकांची पंढरीच्या लोकांची मारू आका 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 चालो बेटी मारू आका पंढरीच्या लोकांची मारू आका पंढरीच्या लोकांची मारू आका पंढरीच्या लोकांची माझा कसा पांडुरंग माझा कसा पांडुरंग माझा कसा पांडुरंग पांडुरंग पाय सोडूनिया विटेवरी उभा पाय सोडूनिया विटेवरी उभा पाय सोडूनिया विटेवरी उभा पाय सोडूनिया विटेवरी उभा आता कडगुंज चालता बोलता पांडुरंग चालता बोलता पांडुरंग चालता बोलता पांडुरंग
असा प्रगटला कसा विधेवर उभय ठेविले हात कटेवर उभय ठेविले हात कटेवर पुतळा चैतन्याचा कालडा राजा पंडिता कालडा राजा पंडिता कालडा राजा पंडिता सगळी परब्रह्म हे भक्तासाठी. आता आम्ही पालखी निम्यापर्यंत सोडली होती आणि आता आम्ही रिटर्न निघालो. तर ऊन बघा खूप जास्त होतं आणि चालत चालत जायचं होतं. तरी इथं थोडीशी मजाक मस्ती चाललेली फ्रेंड सोबत. जा तू पण बसा दीक्षा, तुझ्या पुरता आहे झाड. काय झालं, तिला पाणी प्यायचं होतं का? नाही चाललेली बरं म्हटली नाही यायला परत ऊन आहे ना. अरे व्हिडिओ काढते माझं ब्लॉग बघ. तर रोडनी चालत येताना बरेचसे लोक होते माघारी रिटर्न येणारे. त्यापैकीच हे एक काका होते, त्यांनी मग आम्हाला गाडीमध्ये लिफ्ट दिली आणि आम्ही सगळे गाडीमध्ये आलो. मग हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही दिंडी सोडून आलेलो आहे आणि ऊन जास्त आहे. चालत चालत दिंडी सोडून आलो, त्याच्यामुळे मग थोडा वेळ असं इथं झाडाखाली बसलोय आई आणि मी रिलॅक्स करायला. तर आता आपण आईला विचारूया की तिला अनुभव कसा होता दिंडीचा. आई कसं वाटलं दिंडीमध्ये? एकदम छान वाटतं, मस्त वाटतं. छान 5 किलोमीटर चाललेलं कळून सुद्धा आलं नाही एवढं. मस्त वाटलं. आणि आमचा हा सातारा सोलापूर हायवे आहे ना, मग त्याच्यामुळे इकडून बऱ्याचशा दिंड्या जातात. तर आमची दिंडी सोडून आल्यानंतर बघा आणखी छोट्या छोट्या दिंड्या चालू आहेत जायच्या. तर आमचा हा अनुभव खूप छान होता. हो की नाही घेऊन मग? पुन्हा भेटूया तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.